आणि आता गुढीपाडव्याच्या उत्सवासंदर्भातल्या आणि उत्साहासंदर्भातल्या बातम्या पाहूया। डोंबिवलीमध्ये श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे गुढीपाडवा आणि नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत केलं जात आहे, तर श्री गणेशाची मोठ्या उत्साहात पालखी यात्रा काढण्यात येत आहे। ही थेट दृश्य जी आहेत ती डोंबिवलीमध्ये आपण पाहताय। डोंबिवली हा मराठी माणसाचा भाग म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी या ठिकाणी शोभायात्रांचं एक वेगळंच महत्त्व असतं, एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। परंपरा आधुनिकता याचा एक वेगळाच मिलाप जो आहे तो शोभायात्रांमध्ये पाहायला मिळत असतो आणि डोंबिवलीमध्ये ही दृश्य आपण पाहताय। रांगोळ्यांचे सडे जे आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि या रांगोळ्या टाकून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जातात। ढोल ताशांचा गजर जो आहे तो सुरू झालेला आहे। पालखी जी आहे ती काढली गेलेली आहे। डोंबिवली असो, नागपूर असो, मुंबईमधला गिरगावचा भाग असो, ज्या ठिकाणी मराठी बांधवांची संख्या सर्वाधिक आहे त्या ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन जे आहे ते केलं जातं। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हाच उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। शोभायात्रांचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येनं तरुणाईचा सहभाग जो आहे तो पाहायला मिळतो आणि तरुणाई आजच्या काळामधला जरी ट्रेंड पुढे नेणारी असली तरी आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती जोपासणारी आहे, हेच चित्र या शोभायात्रांमधून पाहायला मिळत असतं। अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये तरुणाई जी आहे ती शोभायात्रेमध्ये सहभागी होत असते। दरवर्षीचं एक चित्र यंदा सुद्धा हेच